नमस्ते. मी सचिन रघुनाथ जगताप, राहणार आवे, तालुका पंढरपूर. हे आमच्या रस्त्याची म्हणजे लय बिकट अवस्था होती. संतोष काका बागलच असं गाव भेट दौऱ्याला आलते. त्यावेळेस आमच्यातल्या गावातले 4 पुढाऱ्यांनी ते म्हणले आमच्या जरा जाण्या येण्याची रस्त्याची पाक अवस्था बेकार आहे. त्यासाठी मुरमीकरण करून द्यावं. ती म्हणले एक 4 दिवसात तुमची मुरमीकरण करून देतो. त्यावेळेस तिकीट बिकीट काही जाहीर नव्हतं. तरी त्यांनी कामधडाने करून टाकलं सगळं. तिकीट मिळेल ना मिळेल ते पुढचा विषय ठेवलाच नाही त्यांनी. किंवा गावातनं मतदान पडेल ना पडेल असा पहिलाच व्यक्ती आहे की गावात येऊन इलेक्शनच्या आधी मुरुम टाकून दिला. सो खर्चानं सगळं करून दिलेलं आहे. ह्याच्यात काय म्हणजे निधी फिधी कुठला शासनाचा काही आलेला नाही. असंच तळगावचा एक समस्या होती, ती सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केली. तिथं तळगावमध्ये गेल्यावर तिथल्या 4 लोकांनी काय जे सांगितलं मुरमीकरण करून पाहिजे तिथलं त्यांनी करून दिलेलं आहे. त्यापाय आवे तळगाव जे आमची 2 गावं आहेत ती जॉईंट, ह्या गावातून 80 ते 90% मतदान त्यांना पडेल. त्याच्या आधी प्रचाराला लय लोक आली, पण आणि नुसती मोकळे आश्वासन द्यायची, आम्ही निवडून आले की हे करतो ते करतो, असं करतो तसं करतो. काय म्हणजे कोण काय करत नाही. मतदान झालं की पुन्हा कोण गावात आमच्या फिरकत नाही. पण ह्यांनी इलेक्शन लागायच्या आधी तिकीट जाहीर व्हायच्या आधी म्हणजे हे दिले, शब्द दिला आणि तो पाळून हे दाखवलेला आहे. करून स्वखर्चानं सगळं करून दिलेलं आहे. मतदानाच्या आधी एवढींची स्वखर्चानं काम आहे ती, मग निवडून आल्यानंतर भरपूर कामं करणार आहेत असं ग्राह्य धरायला काय अडचण नाही. अशा कर्तृत्वान लोकांची आपल्या जिल्हा परिषद गटाला गरज आहे. आणि आमचं गाव हे बागल कुटुंबाच्या पाठीमागे राहणार आणि त्यांनी एकही शब्द दिलेला आहे, निवडून आले की ही कॉन्क्रीटीकरण हे कसं होत नाही ते बी बघू म्हणले. ते बी करून द्यायचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ते करतील ही आम्हाला अपेक्षा आहे. कारण की निवडणुकीच्या आधी त्यांनी कामाचा धडाका लावला प्रत्येक गावात, ते चांगलं आहे.